नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं म्हणजे तिसरा चॅप्टर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला आहेत. त्यातल्या काही गोष्टी आपण सुरू करूया. फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज दोन शब्द लिहिलेले बोर्डवरती. फिजिकल चेंज म्हणजे काय असेल समजून घ्या. फिजिकल चेंज म्हणजे काय असते तर वस्तूच्या एखाद्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंज झाला की तो जो असेल तो फिजिकल चेंज असेल. त्यातला काय असतं तर बघा, आईसचं रूपांतर वॉटरमध्ये झालं, आईस टू वॉटर. तर हा जो चेंज आहे की नाही हा काय फिजिकल चेंज आहे. वॉटरचं रूपांतर वेपर्समध्ये झालं, हा सुद्धा काय फिजिकल चेंज आहे. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंज झाला की तो फिजिकल चेंज असेल. हा चेंज कशामुळे घडून येतो तर हा टेम्परेचरमधला बदल झाला किंवा प्रेशरमधला बदल झाला. टेम्परेचर, प्रेशर असे जे पॅरामीटर्स आहेत, या पॅरामीटर्समध्ये जर चेंजेस होऊन वस्तूचं रूपांतर एका मॅटरमधून एक फेज ऑफ मॅटर जे असते म्हणजे लिक्विड, गॅसेस आणि सॉलिड यांच्यापैकी एकमेकांमध्ये रूपांतर ज्यावेळेस होते की नाही त्यावेळेस तो जो प्रकार असतो की नाही हा फिजिकल चेंज असतो. आता फिजिकल चेंज जो आहे तो नॉर्मली रिव्हर्सिबल असतो. रिव्हर्सिबल असतो याचा अर्थ काय, वॉटरचं रूपांतर वेपरमध्ये झालं तर वेपरचं रूपांतर सुद्धा वॉटरमध्ये होणार आहे. परत वॉटरचं रूपांतर आईसमध्ये झालं होतं, आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होणार आहे. म्हणजे चेंजेस जे आहेत ना हे रिव्हर्सिबल असतील, इकडून इकडे दोन्ही बाजूने होतील. आता केमिकल चेंजमध्ये काय होतं, केमिकल चेंजमध्ये असं नसतं. केमिकल चेंजमध्ये काय होतं तर एक केमिकल रिॲक्शन घडून येते आणि केमिकल रिॲक्शन काय करते तर बॉन्ड ब्रेक करते. दोन कंपाऊंड्स आहेत, दोन कंपाऊंडमध्ये नवीन कंपाऊंड तयार करते. समजा ए आणि बी असे दोन कंपाऊंड होते आपल्याकडे आणि यांनी काय केलं आता बॉन्ड ब्रेक झाले आणि बॉन्ड ब्रेक होऊन नवीन कंपाऊंड तयार करते सी आणि डी. आता इथे काय असतं बघा, केमिकल चेंजमध्ये हे इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे परत वापस ए आणि बी मिळत नाही आपल्याला. मग आता हे चेंजेस जे आहेत की नाही हे इरिव्हर्सिबल असतात. प्लस केमिकल प्रॉपर्टीज यांचे चेंज होते. जे पदार्थ तयार झालेले यांचं कॉन्स्टिट्यूशन, यांचं जे काही प्रपोर्शन आहे हे पण चेंज झालेलं असेल. जसं ए आणि बी या प्रमाणात समजा आपण जर हे 2 ग्रॅम घेतलं होतं, हे 2 ग्रॅम घेतलं होतं, इथं 2 आणि 2 4 ग्रॅम होईल. पण हे होत असताना 1 आणि 3 ग्रॅम होऊ शकतं, 3 आणि 1 ग्रॅम होऊ शकतं. कशाही पद्धतीने चेंजेस होऊ शकतात. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन चेंज होतं त्याचं. परत दुसरी काय गोष्ट अजून त्यांची डेफिनेशन बघूया. आपण डेफिनेशन दिलेली आपल्याला. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय असतं थोडं दिलेलं बघा. काय दिलेली तर इट इज अ प्रोसेस ऑर फेनॉमेनॉन. इट इज अ प्रोसेस म्हणा किंवा फेनॉमेना म्हणा इन विच काय झालं होतं इथे सम सबस्टन्सेस, कुठले तरी दोन गोष्टी एक गोष्टी चेंज होतील. आता इथे सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. त्यांच्यातले जे सुरुवातीचे बॉन्ड आहेत ते ब्रेक होतील आणि नवीन बॉन्ड तयार करतील आणि त्या पद्धतीने नवीन पदार्थ तयार होईल. अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड फॉर्म न्यू सबस्टन्सेस विथ न्यू बॉन्ड फॉर्मेशन. नवीन बॉन्ड तयार करतील आणि नवीन कंपाऊंड तयार करतील. आता नवीन सबस्टन्स तयार होतील. आता केमिकल रिॲक्शन मध्ये कशा पद्धतीने आपण बघा, एक साधं उदाहरण जर आपण बघितलं, आपण जे मीठ वापरतो की खाण्याचं कशा पद्धतीने तयार होतं Na+Cl. आता हे बॅलन्स करायचं आपण नंतर बघूया. Na+Cl आपल्याला काय मिळतं NaCl. मग आता सोडियम जर बघितला तर तो एवढा रिएक्टिव्ह मेटल आहे, क्लोरीन विषारी वायू आहे. या दोन गोष्टींचं एकत्र आलं तर आपण ते रोज वापरतो खाण्यामध्ये. म्हणजे याच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे चेंज झाल्या. क्लोरीन विषारी असलं तरी आपण रोज खातो. आता मग हा क्लोरीन एकटा खातोय का आपण, नाही. सोडियम क्लोराईड असल्यामुळे आपण ते खाऊ शकतो. नुसता क्लोराईड आपण खाऊ शकेल का, नाही. म्हणजे काय होतं केमिकल प्रॉपर्टीज पूर्णपणे चेंज होते. त्याच्यानंतर आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहायची कशी आणि त्याच्यानंतर काय तर बॅलन्स कशी करायची, या दोन गोष्टी आहेत. आता बॅलन्स कशी करायची हे जर शिकायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला 9वीच्या एका चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेले होतं की नाही मेजरमेंट ऑफ मॅटर. या चॅप्टरमध्ये पेज नंबर 56 वरती काही चार्ट दिलेले तुम्हाला. रॅडिकल्स कसे तयार होतात, बेसिक आणि ॲसिडिक, आणि त्यांचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने होऊ शकतं हे तुम्हाला दिलेले. ते मात्र तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही केमिकल रिॲक्शन बॅलन्स कसे करायचे हे पटकन करू शकता. सोबत आपल्याला एक चार्ट दिलेला आहे 3.1 पेज नंबर 30 वरती. त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस कुठले आहेत आणि केमिकल चेंजेस कुठले आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. बघा, जे रिव्हर्सिबल आहेत असं वाटतं तुम्हाला ते मात्र फिजिकल चेंजेस असतील. जे रिव्हर्सिबल नाहीत, काहीतरी नवीन पदार्थ तयार होते तर असं जर वाटत असेल तर ते केमिकल चेंज आहे. काय रायपनिंग ऑफ फूड म्हणजे फळाची पिकण्याची जी प्रक्रिया आहे ती. आता फळ पिकल्यानंतर कच्च्या फळाची प्रॉपर्टी जाता येतील का तर नाही, म्हणजे हे केमिकल चेंजेस आहेत.
त्याच्यानंतर मिल्क टर्न इनटू कर्ड, दुधाचं रूपांतर दह्यात झालं. आता दुधाचं रूपांतर दह्यात झालं, दह्याचं रूपांतर दुधात होतं का? तर नाही, म्हणजे केमिकल चेंज आहे. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, आता हा फिजिकल चेंज आहे. का बरं? त्याला उष्णता दिली त्याच्यामुळे ती वाफ निघून चालली. उष्णता जर आपण काढून घेतली, वापस उष्णता त्यात कमी केली तर त्यात पाण्याचं प्रमाण वाढणार. डायजेशन ऑफ फूड इन दी स्टमक, ही पण केमिकल चेंज आहे. कारण खाल्लेल्या अन्नाचं पचन होऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार होऊन मग कार्बोहायड्रेट्स वगैरे वेगळे होऊन त्याच्यात ग्लुकोज, शुक्रोज अशा वेगवेगळ्या साखर तयार होऊन त्याच्यामधनं आपल्याला एनर्जी मिळते. त्याच्यानंतर काय? साईज रिडक्शन ऑफ नॅप वॉल्स एक्सपोज टू एअर, म्हणजे डांबर गोळी जर हवेमध्ये ठेवली तर ते उडून जाते. हे पण एक प्रकारचं केमिकल चेंज ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस, म्हणजे जर फरशीवरती लिंबाचा रस सांडला तर त्याच्यावरती डाग पडतात किंवा रिॲक्शन झाल्यासारखी भासते आपल्याला तिथे. हा सुद्धा एक केमिकल चेंज आहे, आपण इरिव्हर्सिबल असतो. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट, म्हणजे जर काच पडला तर फुटतो. मग आता फिजिकल चेंज आहे, केमिकल आहे, फिजिकल आहे. का बरं? तर तो एक प्रेशर त्याच्यावरती आलं त्याच्यामुळे तुटला गेला. तो काय आपल्याला तर रायटिंग केमिकल इक्वेशन और रिएक्शन असा एक दिलेलं आहे आपल्याला. कशा पद्धतीने लिहायच्या रिएक्शन, त्याचे काही नियम आहेत का? तर नियम आहेत त्याचे. ते नियम वापरून आपल्याला केमिकल रिएक्शन लिहावे लागते. आता केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिएक्शन काय असते? तर केमिकल इक्वेशन म्हणजे काय असतं? कंडेन्स फॉर्ममध्ये केमिकल फॉर्म्युले जर आपण वापरले आणि केमिकल फॉर्म्युले यूज करून जर आपण एखादी रिएक्शन दिली, केमिकल फॉर्म्युले वापरले एखाद्या पदार्थाचे. आता काय असतं, समजा मगाचं उदाहरण जर आपण बघितलं तर काय होतं? सोडियम आणि क्लोरीन यांची रिएक्शन होत होती आणि काय तयार होऊ लागलं होतं? तर सोडियम क्लोराईड. मग आता हे असंच लिहायचं प्रत्येक वेळेला? तर नाही, यांचे केमिकल फॉर्म्युले, केमिकल सिम्बॉल्स जे आहेत की हे वापरायचे आणि ते सिम्बॉल वापरून मग आपल्याला त्या पद्धतीने केमिकल इक्वेशन लिहायच्यात. केमिकल इक्वेशन लिहित असताना काही नियम आहेत, ते नियम बघूया. रिएक्टंट जे आहेत की नाही, ज्या पदार्थामुळे जे पदार्थ त्या इक्वेशनमध्ये भाग घेणार आहेत किंवा रिएक्शनमध्ये भाग घेणार आहेत ते म्हणजे रिएक्टंट्स. हे रिएक्टंट जे आहेत की नाही हे कायम डाग हाताला असतात, म्हणजे LHS साईडला असतात. प्रोडक्ट्स जे आहेत की नाही हे कायम कुठे असतात? तर उजव्या हाताला असतात. प्रोडक्ट्स म्हणजे नवीन झालेले तयार पदार्थ जे आहेत की नाही हे RHS साईडला असतात. आता रिएक्टंट कडून प्रोडक्टकडे जात असताना एक बाण दाखवतो आपण. रिएक्टंट कडून प्रोडक्टकडे जाणारा एक बाण आपण दाखवतो. हा बाण नेहमी कशा पद्धतीने असतो? तर याच दिशेने दाखवत होतो, रिएक्टंट कडून प्रोडक्टकडे. हा बाण काय दर्शवतो? तर रिएक्शनचा जो दिशा आहे की नाही ही दाखवतो आपल्याला, कुठल्या बाजूला रिएक्शन होईल. म्हणजे आता हे लिहित असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे काय असतं बघा. आपण एक जनरल फॉर्म लक्षात ठेवूया म्हणजे आपल्याला काम सोपं होईल. A+B गिव्स C+D, म्हणजे ए आणि बी असे दोन वेगवेगळे रिएक्टंट होतात. आता दोन रिएक्टंट होते म्हणून प्लसचा साईन आला. एक रिएक्टंट जर असेल, काही पदार्थामध्ये एक रिएक्टंट पण असतो, एकाच रिएक्टंटचं रूपांतर नवीन दुसऱ्या दोन पदार्थामध्ये किंवा एकच पदार्थामध्ये पण होऊ शकतं. मग अशा वेळेला काय असतं, एक पदार्थ असेल तर दोघांमध्ये प्लस साईन येणार नाही. दोन रिएक्टंट, दोन किंवा जास्त रिएक्टंट जर आले तर ते प्लस प्लस साईनने ऍड केले जातात. सिमिलरली प्रोडक्ट साईड सुद्धा दोन रिएक्टंट होते आणि एकच प्रोडक्ट तयार झाला तर तो आपण असा लिहू शकतो, A+B गिव्स C. पण जर C+D असे दोन पदार्थ तयार झाले तर ते प्लस साईनने आपण दर्शवतो. म्हणजे दुसरा नियम काय सांगते आपल्याला, तर दोघांच्या मध्ये काय असतं तर प्लस साईन असतं. सोबत याच्या आहे की नाही यांचे फिजिकल स्टेट्स आपण लिहितो रिएक्टंटचे, म्हणजे गॅसियस आहे, लिक्विड आहे का सॉलिड आहे, या पद्धतीने आपण त्याला स्मॉल अक्षर वापरतो GLS. मग गॅसियस असेल, लिक्विड असेल, सॉलिड असेल, त्या पद्धतीने आपण त्याच्या फिजिकल स्टेट लिहितो. ॲक्वियस सोल्युशन वापरलं असेल त्याच्यात आपण ॲक्वियस म्हणजे पाण्यातलं द्रावण जर वापरलं असेल तर ॲक्वियस सोल्युशन असं लिहितो आपण. प्लस आता ह्याच्यासोबत अजून काय असतं, जर रिएक्टंट प्रोडक्टमध्ये एखादा गॅस बाहेर पडत असेल, प्रोडक्टमध्ये जर गॅस बाहेर पडत असेल तर तो आपण इकडे प्रोडक्टमधला गॅस, रिएक्टंटमधला नाही, प्रोडक्टमधला जर गॅस असेल एखादा प्रोडक्ट जर गॅस झाला तर तो आपण वरच्या बाणाने दाखवतो. वरच्या दिशेला एक बाण ॲरो काढतो आपण आणि ॲरोने काय दर्शवलेलं असतं की हा जो पदार्थ आहे तो गॅस. समजा डीच्या इथे मी जर बाण केलं याचा अर्थ काय होते, हा डी जो आहे ना हा गॅस आहे. त्याच्यानंतर प्रोडक्टमध्येच जर एखादा प्रेसिपिटेट तयार झाला, पीपीट तयार झालं तर ते आपण उलट्या बाणाने दाखवतो खालच्या बाजूला. प्रेसिपिटेट काय असतं, आता दह्यासारखा एक पदार्थ असतो पांढरा, साखर तयार होतो आणि तो काय असतो तर प्रेसिपिटेट. हा प्रेसिपिटेट जो आहे तो उलट्या बाणाने आपण दाखवतो. सोबत आता काही रिएक्शन घडून आणण्यासाठी की नाही तर वेगळं प्रेशर द्यावं लागतं त्याला किंवा टेम्परेचर असतं वेगळं, तर ते पण आपल्याला दाखवावं लागतं. मग आता कसं दाखवतो आपण, तर हे ॲरोज आहे की नाही, या ॲरोवरती आपण सगळ्या गोष्टी लिहितो ज्या स्पेसिफिक कंडिशन्स आहेत. त्या स्पेसिफिक कंडिशन कुठली, समजा एखादी रिएक्शन घडून आणण्यासाठी आपल्याला टेम्परेचर हीट द्यावी लागणार त्याला, तर या हीटसाठी डेल्टा हे चिन्ह करतो आपण, त्रिकोण काढतोय त्याच्यावरती. हा डेल्टा म्हणजे काय, हीट. आता पर्टिक्युलर जर हीट दिली असेल आपण तर पर्टिक्युलर हीट ज्यावेळेस आपण देतो की नाही, समजा 60 डिग्रीचं टेम्परेचर पाहिजे
तर त्यावेळेला मग मात्र असं आपल्याला लिहावं लागतं 60 डिग्री सेल्सिअस. मग 60 डिग्रीचं पाहिजे तुम्हाला, किंवा केल्विनमधलं टेम्परेचर असतं, कधी कॅलरीमधलं टेम्परेचर असतं, त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते लिहितो. मग डेल्टा किंवा टेम्परेचरचं नाव जेवढं आहे तेवढं, प्रेशर असेल तर ते प्रेशर लिहिलं जातं पास्कलमधलं, 1 पास्कल 2 पास्कल PSI असताना नाव दिलेलं असतं. कशा पद्धतीने लिहितो ते पण आपण, समजा 4 PSI एवढे त्याच्यावरती प्रेशर द्यावं लागणार आहे. मग आता प्रेशर दिल्यानंतर ती रिॲक्शन होणार आहे पुढं. असं पद्धतीने आपण याला त्या ॲरोवरती लिहितो, खाली किंवा वरच्या बाजू. जर समजा की एक रिॲक्शन घडून आली A+B आणि याने नवीन पदार्थ आपल्याला करून दिला C+D, आणि हा पदार्थ तयार केल्यानंतर पलीकडच्या बाजूला हीट पण बाहेर पडली. आता पलीकडच्या बाजूला जेव्हा हीट बाहेर पडते प्रोडक्टच्या साईडला, त्यावेळेस आपण त्याला प्लस हीट असं लिहितो, म्हणजे हीट पण बाहेर पडली इकडे. आपण त्यावेळेस तर डेल्टा वगैरे साईन वापरत नाही. रिॲक्शन करण्यासाठी जर हीट द्यावी लागली तर आपण इथे लिहितो. रिॲक्शन करून जर हीट बाहेर पडली तर ती पुढच्या बाजूला लिहितो, हीट बाहेर पडली म्हणून. त्याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला पर्टिक्युलर स्पेसिफिकच वापरावं लागतात. त्या स्पेसिफिक गोष्टी काय असतात, यातली एक गोष्ट मी सांगितली तुम्हाला इथे, ते म्हणजे प्रेशर किंवा टेम्परेचर स्पेसिफिक असेल तर स्पेसिफिक लिहावं लागतं आपल्याला. स्पेसिफिक नसेल तर आपण डेल्टा या साईनने देऊ शकतो. त्याच्यानंतर जर कॅटलिस्ट वापरला असेल एखादा, तर ते कॅटलिस्टचं पण नाव लिहावं लागतं तिथे. कॅटलिस्ट काय काम करतो, तर रिॲक्शनचा रेट वाढवतो. रिॲक्शनचा रेट वाढवतो, पण रिॲक्शनमध्ये भाग घेतो का, नाही. मग रिॲक्शनमध्ये भाग न घेता रिॲक्शनचा रेट वाढवणारा पदार्थ म्हणजे काय असतं, तर कॅटलिस्ट. मग त्यामध्ये वेगवेगळे कॅटलिस्ट असतात, निकेल आहे, प्लॅटिनम आहे, पॅलाडियम आहे, असे वेगवेगळे कॅटलिस्ट जे आहेत की हे काम करतात. मग कॅटलिस्टचं नाव आपण त्याच्यावरती लिहितो. कॅटलिस्टचं नाव, टेम्परेचर असेल स्पेसिफिक असेल तर स्पेसिफिक, नसेल तर डेल्टा, तिचं प्रेशर असेल तर प्रेशर, या गोष्टी आपण त्या ॲरोवरती लिहितो. हीट बाहेर पडली असेल तर हीट नंतरच्या बाजूला लिहिली जाते प्रोडक्टमध्ये. त्याच्यानंतर गॅसियस, लिक्विड, सॉलिड, ॲक्वियस सोल्युशन आहे, कशा पद्धतीचे रिॲक्शन, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी त्या आपण लिहितो रिॲक्टंटच्या खाली पण आणि त्याच्या याच्या खाली पण. प्लस अजून एक काय गोष्ट राहिली आपल्याला, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, डायल्यूट आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, डायल्यूट आहे का कॉन्सन्ट्रेटेड आहे, हे पण आपण त्याच्या खाली लिहितो. डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेडचा फरक पडतो का, तर फरक पडतो. एखादी रिॲक्शन घडत असताना जर डायल्यूट वापरलं तर रिॲक्शनचा रेट कमी असतो, कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर रिॲक्शनचा रेट जास्त असतो, किंवा पदार्थ पण तयार होणारे वेगळे. एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे लक्षात येईल. बघा, कॉपर सल्फेटचं जर ॲक्वियस सोल्युशन आपण घेतलं, हे ॲक्वियस सोल्युशनसाठी AQ, आणि झिंकची पावडर जर त्याच्यामध्ये मिळवली, झिंकची पावडर जी आहे ती सॉलिड स्टेटमध्ये असेल, तर काय तयार होतं, तर इथे रिॲक्शन होते, झिंक या कॉपरला रिप्लेस करतो आणि झिंक सल्फेटचं सोल्युशन तयार होतं, प्लस इथे कॉपर जळतो, बाहेर पडतो. आता हे घडत असताना काय होतं, याच्यासोबत अजून एक गोष्ट घडते, हीट सुद्धा याच्यासोबत बाहेर पडते. आता पुढच्या बाजून सुद्धा आपल्याला हे लिहावं लागेल का, तर लिहावं लागतं. ॲक्वियस आहे का सॉलिड आहे, कॉपर बाहेर पडताना काय बाहेर पडेल, सॉलिड. झिंक सल्फेटचं कसलं सोल्युशन तयार होईल, ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. मग या दोन गोष्टी झाल्या. आता अजून एक एक्झाम्पल जर आपण बघितलं, अजून चांगलं लक्षात येईल. बघा, कॅल्शियम कार्बोनेट जर आपण घेतलं, कॅल्शियम इथे काय होतं बघा, कॅल्शियम कार्बोनेट आणि कार्बन डायऑक्साईड जो रिलीज होतो. आता याचं जर आपण लिहिलं सॉलिड आहे का गॅस आहे का, तर काय असेल, कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड, कॅल्शियम ऑक्साईड सुद्धा काय असेल, सॉलिडच तयार होईल. आणि कार्बन डायऑक्साईड गॅसेस असल्यामुळे त्याला आपण वरच्या दिशेला बाण दाखवलाय. दुसरं, आपण ज्यावेळेस प्रेसिपिटेट म्हटलं मागाशी, त्यावेळेस काय सोल्युशन असतं त्याचं, त्याचे रिॲक्शन काय असते, तर सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड या दोघांचं जर आपण ॲक्वियस सोल्युशन्स घेतले तर आपल्याला एक रिॲक्शन मिळते, ते म्हणजे इथं AgCl चा जो आहे की नाही प्रेसिपिटेट आपल्याला इथं मिळतो, आणि सोडियम नायट्रेटचं ॲक्वियस सोल्युशन मिळतं आपल्याला इथे. सोडियम नायट्रेटचं ॲक्वियस सोल्युशन. बघा, रिॲक्शन घडली, त्याच्यानंतर प्रेसिपिटेट तयार झालं, प्रेसिपिटेटसाठी उलटा बाण, गॅससाठी सुलटा बाण आहे, वरच्या दिशेला बाण, खालच्या दिशेला बाण. आता अजून एक रिॲक्शन आपल्याकडे, व्हेजिटेबल ऑइल जर आपण घेतलं निकेल कॅटलिस्ट वापरण्यासाठी, मगाचं जे एक्झाम्पल होतं त्याच्यासाठी, हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात. आता हायड्रोजनेशन रिॲक्शन आहे, हायड्रोजन त्यामध्ये ॲड केला आपण गॅसियस फॉर्ममधला. नुसतं हायड्रोजन ॲड करून होईल का, नाही. याला एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं 60 डिग्री सेल्सिअसचं, आणि निकेल नावाचा एक कॅटलिस्ट आपण इथे वापरतो, आणि ही रिॲक्शन घडून येते. कशामध्ये घडते का, व्हेजिटेबल ऑइलचं रूपांतर वनस्पती घी, म्हणजे त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तो म्हणजे काय, बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन. बॅलन्सिंग म्हणजे काय असतं, आता जसं मागाशी मी तुम्हाला सांगितलं की सोडियम आणि क्लोरीन यांची रिॲक्शन घडून काय घडलं, तर सोडियम क्लोराईड. तर ही रिॲक्शन बॅलन्स आहे का, तर बॅलन्स नाही आहे. बॅलन्स असणं म्हणजे काय असतं, आता तर त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युले किंवा त्याचे केमिकल फॉर्म्युले जे आहेत हे व्यवस्थित असायला पाहिजे. हा क्लोरीन जो आहे सिंगल कधी सापडत नाही, तो डायॲटॉमिक असल्यामुळे काय होतं, तो Cl2च्या स्वरूपात सापडतो.
आता बॅलन्स म्हणजे काय, इकडच्या बाजूला जेवढे आयटम्स आहेत तेवढेच आयटम्स इकडच्या बाजूला प्रत्येकाचे, सोडियम आणि क्लोरीन अशा दोनच गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि पुढच्या बाजूला सुद्धा त्याच आहेत. मग रिएक्टंट आणि प्रोडक्ट अशा दोन्ही ठिकाणी ते नंबर ऑफ सोडियम आणि नंबर ऑफ क्लोरीनचे आयटम्स जे आहेत ते सारखे पाहिजेत, तर ती रिएक्शन बॅलन्स असते. आता तुम्ही चेक करून बघा, काय तुमच्याकडे सोडियम इथे एक आहे, इथं पण एक आहे, म्हणजे सोडियम दोन्ही बाजूला एक एक आहे, बॅलन्स आहे. पण क्लोरीन काय होतं, आता रिएक्टंट साईडला 2 क्लोरीन आहेत आणि प्रोडक्ट साईडला एकच क्लोरीन आहे. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाचा चेंज करायचा किंवा काय, तर NaCl2 करून चालेल का इथे, नाही, NaCl2 करून चालणार नाही, कारण असा काही पदार्थ तयार होत नाही. मग आता याला काय करावं लागतं आपल्याला, तर आपल्याला आपल्या जसं गरज आहे की नाही तशा पद्धतीने दुसऱ्या मॉलिक्युलला ऍडजस्ट करायचं होतं. क्लोरीन 2 पाहिजे होते, सोडियमचं जर आपण बघितलं तर काय टेंडन्सी असते, एक इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह चार्ज आहे. क्लोरीनची काय टेंडन्सी आहे, एक इलेक्ट्रॉन घेऊन निगेटिव्ह चार्ज तयार करायचा आहे, म्हणजे एक एक इलेक्ट्रॉनच पाहिजे. मग 2 क्लोरीन तर 2 सोडियम लागतील, सरळ सरळ 2 क्लोरीन म्हणून 2 सोडियम लागतील. मग 2 सोडियम झाले, 2 सोडियमचे मॉलिक्युल झाले, 2 क्लोरीनचे झाले, तर सोडियम क्लोराईड किती तयार होतील आता, तर 2च तयार होतील. आता जरा रिएक्शन परत एकदा चेक करा, बॅलन्स झाली कधी. आता हे पहिलं सुरुवातीच होतं आपलं, आता नवीन लिहूया. सोडियम रिएक्टंट साईडला किती आहेत, 2, प्रोडक्ट साईडला किती आहेत, 2च आहेत. क्लोरीन रिएक्टंट साईडला 2च आहेत आणि प्रोडक्ट साईडला किती झाले आता, 2NaCl म्हणजे 2च आहेत. आता बॅलन्स झाली का रिएक्शन, तर बॅलन्स झाली. मग अशा पद्धतीने आपल्याला रिएक्शन बॅलन्स करायचे. हे बॅलन्स करत असताना हे सोपं उदाहरण होतं, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय. दुसरे जे आहेत की नाही एक्झाम्पल, आपल्याला काय येईल परीक्षेमध्ये, तर नावं येतील फक्त, म्हणजे सोडियम प्लस क्लोरीन घेऊन सोडियम क्लोराईड. मग आता आपल्याला काय करायचं, त्याचं केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला पाहिजे. परत तुम्हाला मगाशी जसं म्हटलं पेज नंबर 56 9वीच्या पुस्तकामधलं, या कशा पद्धतीने नायट्रेट्स म्हणजे रॅडिकल्स फॉर्म होतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. बेसिक रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल, किती चार्ज आहे डोक्यावरती, हे पण बॅलन्स करायसाठी आपल्याला 4 स्टेप दिलेले आहेत. बघा 4 स्टेप काय काय. पहिल्यांदा की नाही वर्ड इक्वेशन आपल्याला जे दिलेलं असतं, त्या वर्ड इक्वेशन केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचे. त्याच्यानंतर बॅलन्स इक्वेशन आहे का नाही हे चेक करायचे. बॅलन्स असण्यासाठी काय काय कंडिशन असतात, तर नंबर ऑफ आयटम्स LHS साईडचे म्हणजे रिएक्टंट साईडचे आणि प्रोडक्ट साईडचे सारखे पाहिजेत, नंबर ऑफ आयटम्स दोन्ही पदार्थांचे. मग जर सारखे आहेत का नाही ते चेक करायचं, सारखे असतील तर तुमचे स्टेप डायरेक्ट ते फायनल बॅलन्स इक्वेशन असेल. आणि जर नसतील तर काय करायचं, तर ज्याच्यामध्ये जास्त मॅक्सिमम नंबर ऑफ आयटम्स आहेत की नाही असा एखादा कंपाऊंड निवडायचा आणि त्या कंपाऊंडला बॅलन्स करायला सुरू करायचं, दोन्ही साईडने, LHS ला पण आणि RHS ला पण. बॅलन्स करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे त्याचा केमिकल फॉर्म्युला जो आहे की नाही, फॉर्म्युला चेंज करायचा नाही. फॉर्म्युला चेंज करायचं नाही आपल्याला. काय चेंज करायचं आपल्याला, त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत ना ते चेंज करायचे, किंवा नंबर ऑफ कंपाऊंडचे जे काय. बघा मग जसं बघितलं आपण, समजा NaCl होतं, तर NaCl2 केलं का आपण, नाही, आपण काय केलं, तर दोन्ही पदार्थ चेंज केले. NaCl हा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला चेंज करता येत नाही, हा फॉर्म्युला असाच ठेवायचा. आपण त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत की नाही हे चेंज करतो, 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, जसं चेंज होतील तसे चेंजेस करून आपण शेवटी आपल्याला काय मिळतं, तर हे बॅलन्स इक्वेशन मिळतं. पण त्याच्या आधी आपल्याला ही स्टेप जी आहे की नाही हे रिपीट करावं लागते. बऱ्याच वेळेला 2, 3, 4, 5 वेळा ही स्टेप रिपीट करावं लागते, त्यावेळेस आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. आता एक एक्झाम्पल आपण बघूया, म्हणजे लक्षात येईल अजून. एक्झाम्पल बघूया आपण आणि ते बॅलन्स करायचा प्रयत्न करूया. आपल्याला काय दिलेलं बघा, वर्ड फॉर्म मधलं केमिकल इक्वेशन दिलेले, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड गिव्स सोडियम सल्फेट अँड वॉटर. आता याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती असायला पाहिजे, तर आपण हे करू शकतो. पुस्तकात तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेले आहेत एक्सरसाइजमध्ये ते मात्र तुम्हाला फॉर्म्युला सेट दिलेले. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय असतं, NaOH. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4. काय तयार होतंय, सोडियम सल्फेट, Na2SO4 आणि वॉटर म्हणजे H2O. त्याला बॅलन्स करायचं आपल्याला. आता बॅलन्स आहे का जरा चेक करा. फॉर्म्युला आपण लिहिले, फॉर्म्युल्यामध्ये आपण कुठलाही चेंज करणार नाही. आता आपल्याला फक्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स फक्त चेंज करता येतील. बघा सोडियम 1 आहे, इकडे 2 आहे, इकडे सल्फर 1, इकडे पण 1 आहे, ऑक्सिजन इकडे 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, बरोबर आहे. फक्त आता सध्याच्या कंडिशनला आपल्याला सोडियमची अडचण. आपण सुरुवातीला काय करूया, किती आपल्याकडे एलिमेंट्स आहेत ते लिहूया. हे R म्हणजे रिएक्टंट, E म्हणजे प्रोडक्ट, एक एक गोष्ट लिहूया आणि पुढे पुढे बॅलन्स करत जाऊया. बघा सोडियम किती आहे आपल्याकडे रिएक्टंट साईडला, सोडियम 1 आहे, सोडियम 1. ऑक्सिजन किती आहेत, सगळे ऑक्सिजन मध्येच येतात, 1 आणि इथले 4, 4 आणि 5. हायड्रोजन सगळे 1 आणि 2 3. सल्फर किती आहेत आपल्याकडे, सल्फर आहे 1. पुढच्या बाजूला प्रोडक्ट साईडला काय बघा, प्रोडक्ट साईडला सोडियम आहे 2 आपल्याकडे, त्याच्यानंतर सल्फर आहे 1, त्याच्यानंतर ऑक्सिजन 4 आणि 1 5. त्याच्यानंतर काय राहिलं आपलं आता, हायड्रोजन किती आहे तिकडे 2. म्हणजे सध्या आपल्याकडे काय फक्त
सोडियम आणि हायड्रोजन हे दोन गोष्टी बॅलन्स नाही आहेत. आता हे एक गोष्ट बॅलन्स करत असताना आपण काय करायचं, सगळ्यात मोठा कंपाऊंड कुठला आहे ते बघायचं, ज्यामध्ये जास्त ॲटम्स आहेत. हे Na2SO4 आणि H2SO4 या दोन गोष्टी आहेत. कुठलं तरी एक घ्या बॅलन्स करायला, कुठलंही चालतं, तिकडचं घेतलं तरी चालतं किंवा इकडचं घेतलं तरी चालतं. आता इकडचं घ्यावं लागेल आपल्याला H2SO4 किंवा Na2SO4 आपण घेऊया आधी. पहिली स्टेप आपली इथे काय मिळतं आपल्याला, ही पहिली स्टेप झाली, ही दुसरी स्टेप आहे. काय मिळतं आता, सोडियम किती पाहिजे आपल्याला, दोन सोडियम पाहिजे असतील, तिकडे काय करावं लागेल आपल्याला, 2 NaOH करावं लागतील. हे 2 NaOH, Na2OH नाही करता येत, 2 NaOH केलं आपण, बाकीचे H2SO4 तशाल तसं पदार्थ काय तयार व्हायला इथे, Na2SO4 प्लस H2O. आता जरा परत एकदा लिहूया, काय काय मिळते बघा, 2 सोडियम आहेत. आता 2 सोडियम झाले, प्रोडक्ट साईडला पण 2च सोडियम. ऑक्सिजन किती होतं बघा, 2 ऑक्सिजन इथले आणि 4 इथले, म्हणजे 6 ऑक्सिजन झाले इथे. इकडच्या बाजूला 4 आणि 1 5, रिॲक्टंट साईडला 5च ऑक्सिजन आहेत. त्याच्यानंतर कोण आहे आता, हायड्रोजन राहिले, प्रोडक्ट साईडला 2च हायड्रोजन राहिलेले. सल्फर इकडे 1 आहे, इकडे पण 1च आहे, सल्फर 1 आणि 1. आता कशामध्ये इम्बॅलन्स झाला, आता बॅलन्स इम्बॅलन्स झाला ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र असलेलं कोण आहे आपल्याकडे, H2O. बघा सर, या मॉलिक्यूलला अजून काय चेंज करता येईल तुम्हाला, आता त्याच्यानुसार पुन्हा तुम्हाला परत त्याची बॅलन्सिंग करावं लागेल. मग आता इथं ऑक्सिजन जर तुम्हाला वाढवायचं असेल, इथे 6 आहेत, इकडे 5 आहेत, म्हणजे याला काय करायचं, एक ऑक्सिजन वाढवला, एक ऑक्सिजन नुसता वाढेल का, आता इथं नाही, 2 H2O एक करावं लागेल तुम्हाला, त्यावेळेस एक ऑक्सिजन इथे वाढेल. मग तिसऱ्या स्टेपला आपण H2O ला बॅलन्स केलं, OH प्लस H2SO4 gives Na2SO4 प्लस 2H2O. आता जरा चेक करा अजून काय काय आहे. तुमच्याकडे 2 सोडियम आहेत, हे 2 सोडियम प्लस 2 ऑक्सिजन इकडचे, 4 ऑक्सिजन इकडचे, 6 ऑक्सिजन. तर हे परतली 2 6, हायड्रोजन 2 आणि 2 4, 2 आणि 2 4 झाले. मग अशी पण किती होते, 2 आणि 2 4 असते, मग अशी पण 4 होते. आता हायड्रोजन झाला तर सल्फर एकच होता, आता पण एकच आहे. प्रोडक्ट साईडला जरा चेक करूया, सल्फर झाला, 2 सोडियम आहेत, हे 2 सोडियम, ऑक्सिजनचे 4 आणि 2 6 झाले इकडे. हायड्रोजन बघा, 2 आणि 2 4 हायड्रोजन. आता जरा चेक करून बघा बॅलन्स झालं का, तर बॅलन्स झाल्यासारखं वाटतंय. काय बघा तुमच्याकडे, सोडियम 2 आहे, इकडे पण 2 आले, ऑक्सिजन 6 आहे, इकडे पण 6 आहेत, हायड्रोजन 4, सल्फर 1. हा चार्ट तुम्ही वेगवेगळा काढू शकता किंवा एकाच चार्टमध्ये तुम्ही असं ॲडजस्ट करून सुद्धा लिहू शकता. मग तुमचं रिएक्शन बॅलन्स झाली का हे तुम्ही परत एकदा पडताळून बघा. तुमच्याकडे 2 सोडियम होते, इकडे 2 सोडियम आहेत, सल्फर एकच होता, सल्फर एकच आहे, ऑक्सिजन 4 आणि 2 6, हे 4 आणि इथले 2 6, म्हणजे बॅलन्स झाली इक्वेशन. आता मग इक्वेशन जर बॅलन्स झाली असेल तर फायनल स्टेज घ्यायची त्याची. चौथ्या स्टेजला काय येईल तुमचं, फायनल बॅलन्स इक्वेशन. तुम्हाला 2 NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2 molecules of water H2. अशा पद्धतीने तुम्हाला बाकीचे इक्वेशन्स पण बॅलन्स करता येतील. फक्त कशा पद्धतीने चेंजेस काय करायचे तुम्हाला, तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही चेंज करायचा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुम्हाला चेंज करायचे, एवढं फक्त लक्षात ठेवा.